नमस्कार। चक्र संतुलन आणि कुंडली ह्या सिरीज मध्ये आज आपण बघणार आहोत सहस्रार चक्र। सहस्रार चक्राचे स्थान हे कपाळापासून 4 बोटे वर दोन्ही कानांच्या मध्ये असे डोक्याच्या मधोमध स्थित आहे। ह्या चक्राचा रंग आहे जांभळा आणि मंत्र आहे ओम। ह्या चक्राचा अंमल मुख्यतः मेंदू आणि त्याच्याशी संलग्न असणारे स्नायू ह्यावर असतो। सहस्रार चक्र असंतुलित झाले असता अल्झायमर, डोकेदुखी, पॅरालिसिस, पार्किन्सन्स असे आजार होण्याची शक्यता असते। कुंडलीवरून कसे ओळखावे सहस्रार चक्र संतुलित आहे की असंतुलित? जर सहस्रार चक्र असंतुलित असेल तर अशा व्यक्तींना डोकेदुखीचा त्रास तर असतोच, पण वेड्याचे झटकेही येऊ शकतात। अशा व्यक्तींची स्मरणशक्ती तर खूप कमी असते, परंतु रोजच्या आयुष्यातल्या रोजच्या जीवनातल्या गोष्टीही ते व्यवस्थित लक्षात ठेवू शकत नाही। यांना रस्ते व्यवस्थित कळत नाहीत। कोणी जर त्यांना काही सांगितले तर ते त्यावर पटकन विश्वास ठेवतात। यांना पटकन रडू येते किंवा खूप हसायला येते। अशा व्यक्ती खूप भावनाप्रधान असू शकतात आणि वेड्यासारखेच वागतात। भावनेच्या भरात हे कोणताही निर्णय घेतात। जर अशा व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांचे सहस्रार चक्र असंतुलित असू शकते। सहस्रार चक्र संतुलित करण्यासाठी ध्यानधारणा हा एक उत्तम उपाय आहे। डोक्याच्या मध्य भागावरती जांभळा रंग कल्पना करून जर ध्यान केले तर त्याचा खूप फायदा होतो। योगासनांमध्ये शवासन व शीर्षासन हे अतिशय उत्तम आसन आहेत चक्र संतुलित करण्यासाठी। आहारामध्ये जर बघाल तर उपवास करणे किंवा कमी खाणे हे सहस्रार चक्र उघडण्यासाठी एक उत्तम साधन आहे। ज्योतिषीय दृष्ट्या सहस्रार चक्रावरती सर्व ग्रहांचा अंमल आहे। त्यामुळे जर तुमच्या कुंडलीत एखादा ग्रह जरी दूषित असेल, स्थान दूषित असेल, रास दूषित असेल तर सहस्रार चक्र असंतुलित असू शकते। चक्र संतुलित करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे दुसऱ्याला माफ करणे, आहे ते जीवन आनंदाने स्वीकारणे। ह्यामुळे तुमचे सहस्रार चक्र संतुलित व्हायला मदत होते। सहस्रार चक्र संतुलित झाले असता अंतर्ज्ञान शक्ती वाढते, इंट्युशन मिळते आणि जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो। सहस्रार चक्राबद्दल आणि काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये त्या नक्की विचारू शकता। धन्यवाद।